पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झालेली आहे। ठाण्यात एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या खासदारांची एक गुप्त बैठक पार पडली आहे। देण्या घेण्याच्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत आणि ऑपरेशन टायगर कोणत्याही क्षणी प्रत्यक्ष अस्तित्वात येऊ शकतं अशा बातम्या सुरू आहेत। ठाकरेंच्या 9 पैकी 8 खासदारांसोबत एकनाथ शिंदेंची ही गुप्त बैठक झाल्याची चर्चा आहे। ठाणे इथं एका गुप्त ठिकाणी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी 6 खासदारांची प्रत्यक्ष भेट घेतली, तर आणखी 2 खासदारांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभाग घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि यावरून दावे प्रतिदावेही सुरू झाले। पंकज दळवी आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। पंकज, पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर 6-7 जणांची नावं, काय चाललंय नेमकं? प्रसन्न सर, उगाच भेटी उगाच गाठी, सारे सारे तुझ्यासाठी, अशी अवस्था सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली। ऑपरेशन टायगर जे ते ॲक्टिव्ह झाल्याची चर्चा सुरू झाली आणि उलटसुलट प्रतिक्रिया, म्हणजे इतकी बातमी जी आहे ती खोलवर गेली की एकनाथ शिंदे यांना सुद्धा याच्यात तथ्य नसल्याचं सांगावं लागलं। मात्र गेल्या काही दिवसाच्या घटना जर का प्रसन्न सर आपण बघितल्या तर ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन तुतारी असेल, सातत्याने या बातम्या येत आहेत। अरविंद सावंत यांनी याचा नकार दिला। नरेश म्हस्के यांनी राजकीयदृष्ट्या जे लाईन घेतली की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनंच अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। अरविंद त्यांच्यावरती पक्षांतर्गत नाराजी आहे, अशा सगळ्या मुद्दा घेतला। प्रताप सरनाईक यांनी अशी बैठक झाली नाही अशी भूमिका घेतली। मात्र खासदार जर का यायला तयार असतील, त्यांनी जर का संपर्क साधला तर नक्कीच स्वागत करू अशी भूमिका सुद्धा प्रताप सरनाईक यांनी घेतली। त्यामुळे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्याच्यासाठी पर्यायानं देशाच्या राजकारणात आपलं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतायत, पक्ष वाढवण्याचा, संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतात, हे नक्की आहे। जर का राज्यामध्ये ताकद वाढवायची असेल, निगोसिएशन पॉवर वाढवायची असेल तर केंद्रात मजबूत असणं गरजेचं आहे। केंद्रात केव्हा मजबूत होईल, जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या खात्यात खासदारांची संख्या जास्त असेल। मग ऑपरेशन तुतारी असेल, ऑपरेशन टायगर असेल, याच्या माध्यमातून खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती जर का संख्या वाढली तर केंद्रात ताकद वाढेल, केंद्रामध्ये 1-2 मंत्रिपद अधिक मिळतील, एखादं राज्यमंत्री, एखादं कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, राज्यामध्ये निगोसिएशन पॉवर वाढेल, कारण येणाऱ्या काही दिवसात निवडणुका नाही आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने ताकद वाढवणं आणि पक्ष मजबूत करून स्वतःचा राजकीय वरचष्मा जो आहे दाखवणं हे एकनाथ शिंदेसाठी या काळामध्ये महत्त्वाचं आणि कदाचित संघटनात्मक पातळीवरती त्याच्यावरतीच काम सुरू आहे असं म्हणू शकतो आपण। पंकज, या घटनेवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागेल, कारण आता पुन्हा एकदा दिल्या घेतल्या वचनांची आठवण करून दिली जाणार आहे। तुर्तास धन्यवाद पंकज। खासदार संजय राऊतांनी ऑपरेशन टायगरच्या वृत्ताचं मात्र खंडन करत वारंवार ऑपरेशन करणं म्हणजे डेड बॉडीचं ऑपरेशन असतं असा पलटवार राऊतांनी केलाय। दरम्यान भाजपचे देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेच्या शिवसेनेचंच ऑपरेशन सुरू असल्याचा दावाही राऊत करतायत, तर राऊतांच्या पक्षाची डेड बॉडी जनतेने केली असल्याची टीका भाजपचे नेते करतायत। नाही, हे एकदाच केलं जातं। वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत। संजय राऊत, तुमच्या पक्षाची डेड बॉडी करण्याचं काम जनतेनं केलेलं आहे। तुमचा पक्ष आता अस्तित्वालाच उरलेला नाही आणि पक्षाची पूर्णपणे डेड बॉडी, मरणशय्येवर येऊन टिकलेला पक्ष, अशा पद्धतीची अवस्था दुसरी तिसरी कोणी नाही केली तर महाराष्ट्रातल्या जनतेनं केली आहे। त्यामुळं आपल्या पक्षाचं आधी धुणं धुवा, आपल्या पक्षाची प्रकृती कशी बरी होईल, आपला पक्ष कसा सुधारेल याचा विचार करा। इतर पक्ष ऑपरेशन टायगर, ऑपरेशन लोटस हे सांगण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। दरम्यान खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। उभं चिरलं तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही। अरविंद सावंत यांनी मातोश्रीशी प्रतारणा करणार नसल्याचं सर्व मीडियासमोर लिहूनच दिलं, तर अरविंद सावंत यांना सारखी सारखी अग्निपरीक्षा का द्यावी लागते असा सवाल शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे। मोबाईल देतो तुम्हाला माझी, त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर येईन मी। एक लक्षात ठेवा, मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे
हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणं होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. त्याच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी उठणार नाही ही सांगण्याची त्यांच्यावरती वेळ आहे. मला खूप वाईट वाटतंय की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडताय. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. दरम्यान ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः दिलंय. अशी कोणती बैठक झालेली नाही. ठाकरे सेनेचे खासदार फुटून शिवसेनेत येणार असल्याच्या बातम्या गेल्या 1-1.5 वर्षांपासून पसरवल्या जात आहेत, पण त्यात कोणतेही तथ्य नाही असं स्वतः शिंदेच म्हणतायत. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या बातम्या सातत्यानं चर्चेत आहेत. खासदारांचा निधी नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडून मदत होत नाही. 25 वर्ष भाजपसोबत असतानाही ठाकरे कोणत्याही भाजपच्या नेत्यांना फोन करून आपल्या पक्षाच्या खासदारांच्या मतदारसंघातील कामासंदर्भात मदत करत नाहीत. आदित्य ठाकरे यांचा संपर्क नाही. अशा अनेक कारणांमुळे ठाकरेंचे खासदार नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत किंवा नेते खासगीमध्ये बोलतात. दिल्लीहून शिवाजी गळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, ज्या ठिकाणी आग लागते त्या ठिकाणी धूर तो निश्चित निघतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं, खासदारांशी जेव्हा ऑफ द रेकॉर्ड चर्चा होतात त्यावेळी त्यांच्याकडनं एक मुद्दा येतो, तो म्हणजे उद्धव ठाकरे तुम्ही बघा किती वेळा आमच्या कामासाठी फोन करतात. उद्धव ठाकरेंनी निधी मिळावा यासाठी आमच्या मतदारसंघामध्ये मोठा प्रकल्प आणण्यासाठी किती वेळा प्रयत्न केलेला आहे, जे शरद पवार करताना पाहायला मिळतात. बाकी इतर नेते जे आहेत ते या संदर्भामध्ये पक्षाचे ज्या पद्धतीने प्रयत्न करतात तशी आम्हाला मदत होत नाही. अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे सभागृहात बोलण्याची संधी आम्हाला देत नाही. सातत्यानं ते दोघंच बोलतात, त्यामुळे देखील एक खासदार नाराज असल्याचे समजते. मध्यंतरी एका खासदारांच्या पत्नीचं निधन झालं होतं. त्या खासदाराच्या मतदारसंघामध्ये स्वतः उद्धव ठाकरे गेले, मात्र त्या खासदाराच्या घरी जाऊन त्याचं सांत्वन देखील केलं नाही. तर अशी परिस्थिती आहे, ना सुखात आहे ना दुःखात आहे. फक्त आम्ही पक्षाच्या नावाचे खासदार आहोत का? कारण आम्हाला कोणी विचारलं जात नाही, आम्हाला वाली कोणी नाहीये. आणि अशा वेळी जर निधी मिळवायचा असेल तर सध्या आम्हाला थेट शिंदेकडे जावं लागतं. सध्याची परिस्थिती अशी पाहिली तर भविष्यामध्ये मतदारसंघाची जी रचना आहे ती देखील बदलणार आहे. आणि जो पक्षातील नेता पक्षाच्या खासदारांच्या मागे उभं राहत नाही, कार्यकर्त्यांच्या मागे उभा राहत नाही. आदित्य ठाकरे, समजा उद्धव ठाकरे आजारी असल्यामुळे त्यांना फिरण्याच्या अडचणी आहेत, मग आदित्य ठाकरे का बोलत नाही, का चर्चा करत नाही? 25 वर्ष युतीमध्ये राहिल्यानंतर तुमचे संबंध असतात, एका फोनवरती काही कामं होऊ शकतात, मात्र हे केलं जात नाहीये. याचं कारण नक्की काय आहे असे प्रश्न त्यांना पडलेले आहेत. आणि त्यामुळं कुठेतरी नाराज असलेले हे खासदार पैशांनी आमिष न दाखवताही जाऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं भविष्यातील त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी हे खासदार जे आहेत ते भाजपमध्येही जाऊ शकतात, शिवसेना शिंदे गटातही जाऊ शकतात किंवा अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाऊ शकतात. अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे खासदार जे आहेत साधारणपणे चर्चिले जाणारे नावं हे भविष्यात सत्तेत असणाऱ्या पक्षामध्ये जातील हे निश्चित जवळजवळ आहे. कारण यामध्ये ठाकरे परिवाराची जे कुटुंब पक्ष म्हणून जी मदत ह्या खासदारांना आवश्यक आहे. पत्रकारांनी जेव्हा बातम्या दिल्या जातात तेव्हा मातोश्रीवरती बैठक होते आणि सर्व खासदारांशी चर्चा होते, मी लढतो आहे, तुम्ही मला साथ द्या. पण खासदारांचं म्हणणं आहे की नक्की लढतो म्हणजे नक्की काय आहे? फक्त माध्यमांना येऊन बाईट देणं, बोलणं म्हणजे लढणं नाहीये. रस्त्यावरची लढाई कोण लढणार आहे? आमच्या मतदारसंघाच्या समस्यांसाठी राजनैतिक जे पावलं उचलणं गरजेचं आहे ते कोण उचलणार आहे? काही नेत्यांकडनं असं सांगण्यात येतं की मुख्यमंत्री हे असताना सुप्त उद्धव आहे का ठाकरे जाहीर आहे ते पाहावं लागेल.